सौख्या livejourney.com मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही बनवणार आहोत सौख्यासाठी मास्टर शेफ. काल तुम्ही बघितलंच असेल की सौख्या कशी चहा बनवायला मम्माला मदत करत होती, मोहरी भरायला मम्माला मदत करत होती. तर आज आम्ही बनवणार आहोत मास्टर शेफची कॅप सौख्यासाठी. आणि मी इकडे तुमच्यासाठी ना एक फोटो पण शेअर करेल सौख्याचा लहानपणीचा, ज्याच्यामध्ये तिने ती मास्टर शेफची कॅप घातलेली होती. जेव्हा सौख्या मला वाटते ऑन एन ॲव्हरेज 7 मंथची होत असेल, है ना सौ? हां माझा बच्चा तो. हां 7 मंथची असेल तेव्हा. ओके, तर आम्ही कशी कॅप बनवतोय ते बघा तुम्ही. हां, तर यासाठी लागणारं सामान काय काय लागतं आपल्याला ते सौख्या सांगेल. 3 पेपर्स लागतील आपल्याला, एक कैची, एक स्टॅपलर, एक ग्लू. हे सगळं आमच्या घरात आहे. ओके, ठीक आहे. तर सौख्याने सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे. आणि आता पुढे कसं बनवायचं ते आपण बघूया. सगळ्यांना असं चिपकू. त्याच्यासाठी आपल्याला ना यांना पेस्ट करण्यासाठी ग्लूची एक लाईन खेचायची, अशी जसे पेन्सिलने खेचतो. मग एकाच्यावर आता याच्यावरती हे स्टिक करायचं. बस. पण हे असं झालं ना. ओ सॉरी, माझं चिपकवले. आता मी एकदा कसं करेन आता बघून. परत थोडंसं ग्लू टाकलं मी आणि एक का नाही ग्लू. आता मी या ग्लूला असं करेन आणि ग्लूला असं 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 लाईन खेचत राहीन. लाईन खेचली. ओके, आता मी हे कॅप मी इथे ठेवते, नंतर बंद करते. आता मी असं सगळ्यांना चिपकवून घेतलं. आता काय करायचं? आणि त्यानंतर सौख्याने हे पेपर्स असे आडवे परत चिटकवून घेतलेले आहेत एकमेकांना. आता कापण्यासाठी तिला जमणार नाही, म्हणून कापण्यासाठी मी तिला मदत करते. आणि आता माझी अशा प्रकारे हे आता मी ग्लूची बॉटल पण मध्ये आणले. आणि अशा प्रकारे भरपूर सारे कट लावून घ्यायचे. स्ट्रिप्स कापून घ्यायचे. आणि कट बोलतात ना मम्मा. ओके, कट लावून घ्यायची त्याला. आणि कट बोलतो आम्हाला समजत नाही. असे छान तुम्हाला हवेत त्या आकाराची लावून घे. कट्स मारून घ्या. असे छान छान कट घ्या. हे काम थोडं पोरांना जमणार नाही म्हणून, कारण मी छोटे आहे आणि जॉईंटवरती जरा बघा. मी थोडी छोटी आहे. रफली यू कॅन कट इट. आपल्या घरचं ग्लू नसेल ना तर आणून एक दिवशी आपल्याला कॅप बनायची असेल ना तर काल ग्लू आणून ठेवा. जर ग्लू नसेल तर आमच्याकडे होता. आमच्याकडे भरपूर ग्लू आहेत. आपला बाबा तो छोटा असेल ना तर तू पण घेऊ शकतो. असे कट झाले स्ट्रिप्स. आणि अशा प्रकारे तुमची कॅप रेडी झालेली आहे. असे छानशा स्ट्रिप्स कट करून तयार झालेल्या आहेत. आणि त्या मस्त अशा फुलवायच्या. आणि तुमच्या मुलांसाठी ही फन ॲक्टिव्हिटी रेडी झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये आता तुम्हाला इथे मास्टर शेफचे साईन्स काढायचे. आता हे बघा, हा M. आणि ही मास्टर शेफ आहे आपली. सौख्याकडून रेड स्केच पेन घेतलेला आहे. मास्टर शेफ आहे आपली. तर आपली मास्टर शेफ आहे आपली सौख्या. SAUKHYA. द मास्टर शेफ आहे सौख्या. सौख्याची कॅप रेडी झालेली आहे. सौख्या आपल्याला वेअर करून दाखवेल. सौख्या, वेअर इट. येस, व्हेरी गुड. ओके, सो वेअर इट सौख्या. वेअर इट. यू वेअर युअर कॅप. Yeah, my daughter is master chef. Very good.
तर आता आमची मास्टर शेफ आम्हाला काय रेडी करून दाखवणार आहे? फिश. फिश. नको नको नको, सध्या आपण लिंबू पाणी बनवूया. मास्टर शेफला पहिल्यांदा आपण लिंबू पाणी बनवायला शिकवूया. अरे मला येत, मी तो मास्टर शेफ आहे, मास्टर शेफला सगळं येतं. मास्टर शेफला फिश आणायला बाजारात पण जावं लागेल. फिश आहेत का तुमच्या घरात? आमच्याकडे आहे शेंगदाणे. सो ठीक आहे, आता आपला मास्टर शेफ आपल्याला लिंबू पाणी बनवून दाखवणार आहे. पण मला हे कॅप थोडी ढिल्ली होते. दिल्ली होते दिल्ली. तर आता आपण चौक्याची कॅप फिट करूया आणि भेटूया किचन मध्ये. तर आपला मास्टर शेफ रेडी आहे बनवण्यासाठी लिंबू पाणी. लिंबू पाणीसाठी काय आवश्यकता आहे सौख्या? साहित्य सांग. 5 मिनिटं. तर मास्टर शेफ आपल्याला सांगणार आहे साहित्य. पहिले लिंबू, मग हा जंजीर आमच्या घरात होता. जंजिरा. हा, जंजिरा आमच्या घरात होता. जलजीर. मग साखर घ्यायचे हा आणि मग गालन, हा मग एक तांबा, एक ग्लास, एक चमचा. हा त्याच्यानंतर हा. याला हा. लिंबूला गोड करायचं असं. मग तर सौख्याने आता लिंबू पिळलेला आहे तांब्यामध्ये. असं पिलायचं आहे मला. अजून हा हा सौख्याला लिंबू मी कट करून दिलेला आहे आणि सौख्या आता लिंबू पिळते. मी नीट नाही पिळू शकत. हा, पिळ आरामात. तर सौख्याला आता आपण मदत करूया लिंबू पिळायला, कारण त्याच्यातलं रस ती काढू शकत नाहीये ना सगळा. हा फुलच तुझं काढून घे. सौख्याला जेवढी ताकद होती तेवढा तिने पिळलेला आहे. आणि इकडे काय लिंबू खायचं काम चालू आहे काय? आम्ही नाही पिणार आहोत तुझं लिंबू पाणी, तुलाच प्यावं लागेल. तर अशा प्रकारे सगळा लिंबू तिला पिळून दिलेला आहे. सौख्या हात धुवून आलेली आहे. त्याच्यानंतर हा याच्यामध्ये पाणी आहे. हिला याच्यामध्ये पिणी टाकलं. सौख्याने आता पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पावसात पडलं पण. ओके ओके, इट्स ओके. आता मला घ्यायची साखर. आता सौख्या साखर टाकतीये. साखर किती स्पून? एवढी. 1 स्पून. ओके. हाफ लिंबूसाठी 1 स्पून. पण मला वाटतंय तुला गोड हवं असेल, साखर पण खायचं काम चालू आहे, तर मला असं वाटतंय तुला अजून 1 टेबलस्पून टाकायला हरकत नाही. ओके. तर सौख्याने अजून 1 स्पून साखर टाकलेली आहे. थोडंसं सोड. आता मी तिला बंद केलं. त्याच्यानंतर आता मी ती ॲड करते जलजीरा. पूर्ण टाकते. पूर्ण टाकत टाकलं. आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. या चमच्याने मी करते. मध्ये मध्ये टेस्टिंग चालू आहे. इन्ग्रेडियंट ओके आहेत की नाही त्याची. ओके. ओके. तर सौख्याने आता लिंबू टाकून झालेला आहे, जलजिरा टाकून झालेला आहे. टाकून घेतलं. आता मी मिक्स पण करते. हम्म. आता मी हे लिंबू पाणी बघते टेस्ट आहे का नाही. अरे पण मीठ राहिलं ना. मीठ कुठे आहे? मग त्याच्यानंतर आम्ही चिमूटभर मीठ टाक, नाही ते 1 स्पून टाकशील. चिमूटभर टाकते. हां. ओके थोडंसं चिमूटभर टाकावं लागेल. ओके. सौख्याने चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मग ओके. तर आता सौख्या लिंबू पाणी गाळून घेते.
जलजीरा तर वरतीच करायचा. अरे अरे थोडंसं लिंबू पाणी सांडलेलं आहे आणि सौख्याला आता आपण जरा मदत करूया जलजिरा खाली जाण्यासाठी. हा जातच नाहीये पण. पण तो एक्स्ट्रा आहे ना, त्याचं इसेन्स केलेलं आहे बेटा त्याच्यात. थांब. आणि इकडे आपल्या तांब्यामध्ये साखर असल्यामुळे आपण परत हे इकडे पोर करूया हे आणि त्याच्यानंतर ह्या चम्मचने त्याला छान परत घ्या. मिक्स कर. आता मी छान छान मिक्स करते. आता मी थोडी थोडी आहे बस. साखर झाली. साखर मिक्स झाली. हा. तर अशा प्रकारे आपल्या सौख्याचं लिंबू पाणी रेडी झालेलं आहे. आता मी तर अशा प्रकारे आमचं लिंबू पाणी रेडी झालेलं आहे आणि सौख्या लिंबू पाणी एन्जॉय करते. सौख्या कसं झालंय? अरे सौख्या जोपर्यंत लिंबू पाणी एन्जॉय करते तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय. से बाय. बाय बाय.